संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पॅन्थर सुशील जाधव यांचं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण चांगलंच चर्चेत आहे। हे प्रकरण ताजे असतानाच रायगड जिल्ह्यातील एक असाच पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला असल्याचं सुशील जाधव यांनी आक्रमकपणे सांगितलंय। पेन पोलिसांनी कृष्णा सोनवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करून बंद खोलीत बेदम मारहाण केली असल्याचं पीडितांनी तक्रारीत म्हटलंय। सोनवणे कुटुंबियांना जलद न्याय मिळावा यासाठी स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुशीलबाई जाधव, कृष्णा सोनवणे व अन्य सहकारी यांचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आमरण उपोषण सुरू आहे। या प्रकरणी संबंधित दोषी पोलिसांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा व तात्काळ निलंबन करण्याची मागणी सोनवणे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। मात्र न्याय मिळण्यास विलंब होत असल्यानं पॅन्थर सुशील जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाला भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सिद्धोधन कांबळे, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम यांनी पाठिंबा दर्शवलाय। या आंदोलनाला रायगडसह महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा मिळत असल्यानं सोनवणे कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या संदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केलंय। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहात। काय आपल्यावर अन्याय झालाय आणि काय आपली मागणी आहे प्रशासनाकडे? माझ्यावर कुठलाही गुन्हा नसताना किंवा काही नसताना क्षुल्लक कारणावरून मला पोलिसांनी मारझोड केली आहे आणि कुठलाही गुन्हा नाही, काही चुकी नसताना पोलिसांनी आत्म नेऊन मारझोड केली, जाते एक शिवीगाळी केली माझ्या मिसेस आणि बायकोसमोर। हे केल्यानंतर सुद्धा माझ्यावर कुठलाही त्यांच्यावर साहेबांवरती गुन्हा दाखल झालेला नाही। माझी हीच अपेक्षा आहे, ज्याप्रमाणे सुनिवर्षी प्रकरण जे झालेलं आहे तो प्रकार पुन्हा होऊ नये, त्याच ह्याच्याने मी मागणी करतोय की त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलं आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा। अस्सलाम वालेकुम। क्रांतिकारी जय भीम। मैं सुफियान मुकादम, रिपब्लिकन सेना, रायगढ़ जिला उपाध्यक्ष। जो अभी बीच में एक मारहाण हुआ था सोनवणे भाई के साथ, जो पेन पुलिस ने किया था, तो अभी कई दिनों से हम लोग यहाँ पे भी एसपी मैडम के पास भी आए, अपने पर्त व्यवहार भी किया, उनके बाद जाके विनंती की कि जो पुलिस अधिकारियों ने इनके ऊपर जो अत्याचार किया है उनको तत्काल निलंबित करो और उनके ऊपर कार्रवाई करो। लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं, जिसकी वजह से हमको यहाँ पे उपोषण पे बैठना पड़ा है और जिसके अंदर रिपब्लिकन सेना और मुस्लिम समाज पूरा हमारे सोनवणे भाई के साथ खड़ा है। और हम लोग अभी सुबह से यहाँ पे मैं बैठा हूँ, एक मुस्लिम समाज का होकर अभी तक हम लोगों ने नमाज़ भी नहीं पढ़ी है, लेकिन अभी आज या कल से यहाँ पे मैं खुद ये भाई के लिए नमाज भी चालू करूँगा और यहाँ पे इनके लिए दुआ भी करूँगा कि इनको न्याय मिले। काय सांगाल? एकूणच आपण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत, बौद्ध समाजाच्या आमच्या माणसाला कृष्णा सोनवणेला बेकायदेशीरपणे पेन पोलीस स्टेशनमध्ये जो ढोबळे नावाचा कर्मचारी आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना मारहाण केली, एका बंद खोलीमध्ये जातीवाचक शिवीगाळ केली आणि ते झाल्यानंतर कृष्णा सोनवणेंनी प्रत्येक पोलीस स्टेशन आणि SP ऑफिस असेल, DYSP ऑफिस असेल, हे कायदेशीर पत्रव्यवहार करून ह्या प्रकरणाला 2.5 महिने झाले, परंतु प्रशासनाने याच्याकडे दखल घेतली नाही। आणि नंतर हा विषय आमच्या सर्व पॅन्थर संघटनेकडे आल्यानंतर आम्ही विषय लावून धरला। सिनियर PI बागुल सरांना भेटलो, याच्यामध्ये SP मॅडमना भेटलो, याच्यामध्ये मॅडमनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले। आदेश दिल्यानंतर त्याच्यामध्ये निदर्शनामध्ये आलं की कृष्णा सोनवणेला मार दिलेला आणि ते गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलला 5 दिवस ॲडमिट होते। ही धक्कादायक घटना घडून आपल्या जिल्ह्यामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये पोलीस रक्षक भक्षक बनलेले आहेत आणि अशा पद्धतीने पोलीस जर आमच्यावर अन्याय करत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब, SP मॅडमकडे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत की ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली आहे त्याच्यावर तात्काळ त्याचं निलंबन झालं पाहिजे, त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी ते पाठीशी घालण्याचं काम केलं, खोटा रिपोर्ट पाडून SP मॅडमची दिशाभूल केली, अशा कर्मचाऱ्यांना देखील त्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे। क्रांतिकारी जय भीम सर्वांना। मी सिद्धोधन कांबळे, भीम आर्मी रायगड जिल्हा अध्यक्ष। 12 मे रोजी सोनवणे बंधू आपल्या सहपरिवारासोबत बौद्ध जयंतीनिमित्त काही कार्यक्रमात जात असताना
किरकोळ वादविवाद झाला आणि तो वादविवाद पेन पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. नंतर यांची तक्रार न ऐकता संबंधित अधिकाऱ्यांनी यांच्या बायको लेकरासमोर बेदम पद्धतीने मारहाण केली आणि नंतर ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. संबंधित तक्रार आपल्या पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून SP मॅडमला करण्यात आली, परंतु आज तक्रार करूनसुद्धाही कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. SP मॅडम पूर्णपणे अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. तर आज भीम आर्मीच्या माध्यमातून देखील या आमरण उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि SP मॅडमला इशारा आहे, संबंधित अधिकाऱ्यांवरती जर तात्काळ कारवाई झाली नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही, त्यांना निलंबित जर करण्यात आलं नाही तर भीम आर्मीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं आंदोलन पुकारण्यात येईल. काय सांगाल, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज आमरण उपोषण सुरू आहे, नेमकी मागणी काय आहे? आमची मागणी आहे, रायगड जिल्ह्यामधील पेन तालुक्यामधील आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला चुकीच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची FIR नसताना, कोणत्याही प्रकारचा अर्ज नसताना, कोणत्याही प्रकारची चुकी नसताना जो पोलीस कर्मचारी आहे RD ढोबले यांनी बेकायदेशीरपणे एका बंद खोलीमध्ये त्यांना गलफडीला पकडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा मर्डर करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे पेन पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्यानंतर त्यांच्या फॅमिलीने त्यांना हॉस्पिटलाइज केलं. 5 दिवस ते हॉस्पिटलला होते आणि एकंदरीत प्रकार ते सर्व आम्ही प्रशासनाला सांगितल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. आमची मागणी माफक आहे. याच्यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला मारहाण केलेली आहे, जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ज्या त्यांचे सिनियर PI असतील, DYSP असतील, यांनी त्याच्या पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, SP मॅडमना खोटा रिपोर्ट पाठवण्याचा प्रयत्न केला, कायद्यामध्ये कसूर केलेला आहे, यांना देखील त्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे. अशा आमच्या 3 मागण्या या ठिकाणी आहेत. आणि ज्या पद्धतीने आता एक ताजं प्रकरण महाराष्ट्रामध्ये आहे, सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कटोडीमध्ये जो मृत्यू केला आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलं नाही त्याचा मृत्यू अशा प्रकारे झालेला आहे, पण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बाजू ही न्यायालयामध्ये लावून धरली आणि त्या आज लढ्याला यश आलं आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मर्डर हा पोलिसांच्या माध्यमातून मारहाणमुळे झालेला आहे. आणि तोच घोरबड अधिकारी आज आमच्या रायगडच्या पेनच्या दिशेने वाटचाल करतोय का काय, तो पुन्हा एकदा घटना आमच्या रायगडमध्ये घडते का काय, हा संशय आम्हाला या ठिकाणी आहे. आणि ती घटना आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडून देणार नाही, म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबन केलं पाहिजे.